या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आमच्या इथे आम्ही मोठ्या प्रमाणावर आता तुळशीच्या लग्नाची तयारी करतोय। जो मांडवाकडे जाणारा एंट्रन्स आहे आमच्या घराचा तो आम्ही आता सजवायला सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी रंग मारलेला आहे आणि समोर पण आता इथे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही वारली पेंटिंग आणि वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन या ठिकाणी करत आहोत। तर या ठिकाणी तुम्ही बघाल की मोठ्या प्रमाणावर सजावटीचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये छोटे बहादर पण आहेत जे पार्टिसिपेट करतायत। बघा कसं छान चित्र काढतायत। इकडे ही बॉर्डर बनवते आहे पांढऱ्या रंगाने। ओजस तू काय करतोय? पेंटिंग करतोय। कशासाठी पेंटिंग करतोय तू? तुळशीसाठी। काय तुळशीचं आज लग्न आहे तुळशीचं? कुठे होणार आहे ते लग्न तुळशीचं? घराच्या समोर होणार आहे। वा 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 छान पेंटिंग करा। व्हेरी गुड। सगळेजण तयार झालेले आहेत तुळशीच्या लग्नासाठी। इकडे पेंटिंगचं काम चालू आहे। घराच्या बाजूला इथे वरती फुलांची वेलींची सजावट, कंदील लावण्यात आलेले आहेत, त्याच्यानंतर दिवे लावलेले आहेत। त्या ठिकाणी तुळशी वृंदावन आहे त्याला पण कलरिंग करण्यात आलेलं आहे। इथे शेणाने पूर्ण सारवून घेतलं गेलेलं आहे। मी ते बघू शकता की पारंपरिक पद्धतीने सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत। हे आहे तुळशी वृंदावन। वरती दिवे लावण्यात आलेले आहेत। इथे लाइटिंग पण करण्यात आली। आपण रात्रीचं दृश्य पण बघणार आहोत। हे आता सकाळचं आपण बघतोय। अजून थोडं कलरिंग काम वगैरे बाकी आहे। ते हळूहळू आजच्या दिवसभरामध्ये आम्हाला पूर्ण करण्याचं टार्गेट आहे संध्याकाळपर्यंत। तर आता आपण रेडी झालेलो आहोत। आता ऑलमोस्ट आपली तयारी पूर्ण झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघाल तर तुळशी वृंदावन आपण खूप छान पद्धतीने सजवलेलं आहे। त्याला रंगरंगोटी करायची होती ती आपण रंगरंगोटी या ठिकाणी केलेली आहे। तसंच लग्नाची पूर्वतयारी म्हणून जी आपण इथे उभारणी करतो तुळशी वृंदावनाच्या आजूबाजूला ती आपण इथे केलेली आहे। लाइटिंग पण आता आपण लावलेली आहे। इथे तुम्ही बघाल तर मी जर एक एक करून सांगितलं तर ही एक दिंड्याची काठी आहे। इथे तुम्ही या ठिकाणी बघा तर दिंड्याची काठी एक लावलेली आहे आणि त्या दिंड्याच्या काठीला इथे आंब्याचा टहाळ लावलेला आहे। तर बेसिकली ही आयडेंटिटी आहे की नवऱ्या मुलाची। आणि त्याच्या बाजूला तुम्ही इथे एक बांबूची काठी बघाल ती आयडेंटिटी आहे की ही नवरी मुलगी आहे म्हणून। आणि त्याच्याच बॅक साईडला या ठिकाणी इथे जर तुम्ही बघाल तर हे ऊसाचं कांड आहे आणि ह्याला आपण थोडीशी डेकोरेशन करण्यासाठी म्हणून इथे गोंड्याची फुलं लावलेली आहेत। या ठिकाणी तुम्ही सजावट केलेली बघाल थोडेफार प्रमाणात आपण इथे केलेली आहे। गोंड्याची फुलं या ठिकाणी लावलेली आहे आणि ती ह्याच्यामध्ये खोवलेली आहे आतमध्ये आतमधच्या बाजूला तुळशी वृंदावनामध्ये। तर जी बेसिक तयारी असते ती आपली झालेली आहे। आता आपण वाट बघतोय वऱ्हाडी मंडळींची यायची। ती वऱ्हाडी मंडळींसाठी आपण जसं बघितलेलं होतं की त्या ठिकाणी आपण एंट्रीच्या ठिकाणी पूर्ण सजावट केलेली आहे आणि इथून वऱ्हाडी मंडळी येतील आणि या ठिकाणी तुळशीचं लग्न आपल्या मांडवामध्ये लागेल। चला तर आपण त्या गोष्टीची आता वाट बघूया। कोकणामध्ये हा तुळशी विवाह साजरा करताना प्रत्येक गाव व गावातले गावकरी आपली परंपरा व पारंपरिक पद्धत योग्य पद्धतीने जपत असतात। या परंपरेमध्ये प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारची सजावट करत असतो। जसे तुळशीला साडी नेसवणे, तुळशीला मानवी मुखवटा लावणे, फुलांची आरास करणे, फुलांचा देखावा उभा करणे। तसेच ज्या ठिकाणी आपण नवरी मुलगीची प्रतिकृती उभी करतो त्या ठिकाणी केळीच्या पानांचा एक खोळ बनवला जातो आणि त्याला नथ, डोळे, कुंकू याची सजावट देखील केली जाते। सरतेशेवटी काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचे आहे ते आपल्या पूर्वजांनी बांधलेली ही निसर्ग आणि भारतीय सणांची सांगड जपणे आणि त्या परंपरेला जतन करून पुढच्या पिढीपर्यंत नेणे। चला तर मग मांडव तर सजलेला आहे,
वा वऱ्हाड्यांच्या स्वागताला तयार. चला जाऊया आपण तुळशीच्या लग्नात. काका पाणी द्या. पाणी हे बघ काय म्हणतो कधी सोमवारी माधवाय गोविंदाय नमः. श्री केशवाय माधवाय गोविंदाय विष्णवे मधुसूदनाय नमः. श्री विक्रमाय वामनाय श्रीधराय ऋषिकेशाय पद्मनाभाय दामोदराय संकर्षणाय वासुदेवाय प्रतिवेदाय पुरुषोत्तमाय अनिरुद्धाय अदोक्ताय नाथाय अच्युताय जनार्दनाय उपेंद्राय हरे कविकृताय अद्यपुरित वर्तमानी चंद्र एवं गुण विषय शुभ पुण्यतिथौ सकल शास्त्र प्राणोक्त प्रतिवार्षिक राधा दामोदर देवता पूज्य दंचकस्य नमस्कार करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि निर्विघ्नं सर्व कार्यशोधता श्रीमद महागणाधिपती विष्णुपादी वर्गात 10 अक्षरांत रुपये ध्यानी जराचं पाणी चिंपड पाद्य गुरुवांच्या सर्वक्षण भक्त्या समर्पित लोकनाथ नमोस्तुते. पादयोर पाद्यं समर्पयामि हे ठेव. सुपारीवर हे सुपारीवर वस्त्रोपस्त्राते कालपात्र निर्विघ्न पत्रं समर्पयामि. श्रीखंडं चंदनं दिव्यं गदाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरसेचं चंदमृतां करोद्वताते चंदनं समर्पयामि. राधा महागणपते पंचोपचार पूजा ते गंधाक्षर पुष्प समर्पयामि. आता विड्यावर घाल आणि तुळशी पुढे जावं लागणार सुद्धा. कौमोदकी पद्मशंकर चक्रोपेतं चतुर्भुजं नमामि विष्णुं देवं कृष्णं गरुडवाहनं. विड्यावर ठेव. आवाहित श्री राधा दामोदर देवताभ्यो नमः. सकल पूजा ते श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं स्वरविलेपनं सुरसेचं चंदमृतां करोद्वताते चंदनं समर्पयामि. हरिद्राचूर्णसंयुक्तं कुंकुमं कार्तिरायकं वस्त्रालंकार मुख्यधृतं कृतं. राधा दामोदर देवताभ्यो नमः. करोद्वताते चंदनं हरिद्रा कुंकुमं नानाविध अलंकरणार्थे अक्षदान् समर्पयामि. ऋतुकालोद्भव नानाविध पुष्पाणि समर्पयामि. वनस्पतिरसो भूतो गन्धाढ्योन्दोतमः अग्रे यत्सर्वदेवानां रूपोऽयं प्रतिगृहीतां. राधा दामोदर देवताभ्यो नमः. स्थापित धूपौ दर्शयामि. राधा दामोदर देवताभ्यो नमः. सकल पूजार्थे कुर्मनैवेद्यम्. इथेच पाणी सोड खाली खाली पायाकडे. कुर्मनैवेद्यं नैवेद्यामि. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा उदनाय स्वाहा तपनाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. नन्नो द्वैताभ्यास नको उगे पडू नको. दुष्टासी बंधू नको. शास्त्राभ्यास रको श्रुती चुकू नको. तीर्थासी निंदू नको. काळाचे भय मानसी धरू नको. ढोंगासी बोलू नको. जाते स्मरणे पतित तररे तो ईश सोडू नको. शुभमंगल. असं दे सोड